जाळ मारायचे बघा, भरपूर आंबळे आत्ताच यायला सुरुवात झाली आहे. बघा मित्रांनो, मस्त नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एन डी फिशिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण फक्त आंबळे हे मासे पकडण्यासाठी आलो आहे आणि एक छोट्या छोट्या साईजचं आपण कास्ट नेट घेऊन आलो आहे आणि सुरुवातीला आपण पीठ टाकणार आहे आणि त्याच्यानुसार आपण आंबळे पकडणार आहे. तर आपल्यासोबत आज आहे शारोन आणि तसंच निखिल पण आहे, पण तो म्हटला मला व्हिडिओमध्ये यायचं नाही आहे. तर काही हरकत नाही मित्रांनो, आम्ही तिघं मिळून आज आंबळे मासे पकडणार आहे आणि जर जमलंच तर एक छोटीशी अशी रेसिपीसुद्धा करणार आहे, म्हणजे शॉर्ट अँड स्वीट एकदम. तर बघू आता आपल्याला किती आंबळे भेटतात, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थँक्यू. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बेट म्हणून पिठाचा वापर करणार आहे. हाला का हा ना, त्याला शिला पेपर कसला आहे. अरे बा, उंडी कुठे? उंडी नाही बनवली तर जाऊ दे, नंतर मारता येईल. तर मित्रांनो बघा, असं पीठ टाकायचं आहे आपल्याला बेट म्हणून. मग जेव्हा आंबळ्या भरपूर जमा होईल तेव्हा आपण त्यांच्यावरती फेक जाळ मारायचे. बघा, भरपूर आंबळे आत्ताच यायला सुरुवात झाली आहे. हे बघा, पाण्यामध्ये पीठ टाकण्याची सुद्धा एक पद्धत आहे. आणि चिलाप्या पण भरपूर आल्या आहे मित्रांनो, मोठमोठ्या. तर बघू आता आपण आंबळे भरपूर जमा झाल्यावर आपण फेक जाळ मारणार आहे त्यांच्यावरती. हां, जवळ या एकदम जरा. अरे हे बघितलं आले संदा सगळे. कसं काय? आजी तर माणूस थांबतो तिकडे होते. मग इकडे आण तुम्ही असे जरा. ते माझ्या ओळखीचे संदा. तिला काय रेमटू करा 2-4 रेमटो ना आमच्या माझ्या ओळखीचे. माझ्या अंगावर जाळ मारतो का बरोबर? घ्या आता मारा. अरे तिथे निघले. छोटे छोटे निघतात का? सगळ्यांना रेम टवले आळूडून फाटले जाळ संदा. चिलापी आली रे, 2 चिलापी आले. हे बघा मित्रांनो, आंबळे आले मस्त. आंबे पकड. हे दाखव शारोन. हे बघा, चांगल्या साईजचे आंबळे आले. तर बघा मित्रांनो, मस्त आंबळे भेटले. 5 मिनिटं बसावं लागतं. 5 मिनिटं बसायचं. जवळ येणार आहे अजून. हां हां. तर बघा मित्रांनो, एवढं आंबळे भेटले फर्स्ट कास्टला आणि दुसरा कास्टच्या तयारीत आहे. तरी पण भरपूर मासे आले. हे बघा, तुम्ही बघू शकताय, भरपूर मासे हलते. त्यामध्ये आंबळे पण आहे आणि चिलापे पण आहे मित्रांनो. बघू आता. चिलाप्याने आले का? हां, चिलाप्याने आले.
झालं का कालवण तुझं? हा होय शारोन. शारोनचं कालवण झालं. होय शारोन. शारोनचं कालवण झालेलं म्हणजे शारोन एकदम खुश झालं मस्त. बघा मित्रांनो मस्त साईजच्या चिलपे आले. आंबळी स्वच्छ करण्याची पद्धत ही आहे. आपण असं सुरीने देखील त्याचे खवलं काढू शकतो आणि दगडाने सुद्धा दगडावर घासून खवलं काढू शकतो त्याचे आपण. हे बघा. आणि झाल्यावरती त्याचं आपण मुंडकं तोडतो. मुंडकं तोडून मुंडक्याद्वारे त्याची घाण आपण बाजूला काढत असतो. मुंडकं धरतो, तोडतो आणि पोटाला कसं प्रेस करून घाण काढतो त्याची आपण अशा प्रकारे. बघू शकता असे 3-4 स्वच्छ करून ठेवले. काय जाऊ दे त्यात हे होते. बघा तर बघू आता. वरती पण गेलं, पळून गेलं. जे पेटलं तेच वरती गेलं. अरे होते व्हिडिओत काला पोहतोय. समजा जाय पेट्रोल आहे लपवलं नाही. थांब मुश्किल काढ लगेच पेटतील असे. कसले पेट्रोल भाई गाव. हे मगाशी मारलेले आंबळ्या हा शारोन. जवळच दाखवून केला. ह्यात पहिले आपण टाकलं इंडियन ऑइल, त्याच्यानंतर टाकले आंबळी, आता हे टाक मसाला. सुरी नाही घेतली कसं नाही आता? सुरी कशाला लागते हलवायला? हे आहे की काठी? गरम आहे. तुला पण देऊ का एक चमचा? दे ना. करतो एवढं लय तिकट होईल. जाळ विजला रे आपला. तू पेटो, जाळ पेटो. आणि 500 रुपये मला द्यायचे व्हिडिओतले. मित्रांनो आपली भाजी तयार झाली. इतक्या लवकर? ह्याला पण लाकडं घालायला जागा राहिली नाही. पण उचलू का? नकोय. अबे तार आहे सगळी. लगेच शिजायला ह्या 0 मिनिटात. पेटलं बघ ना तसं. तर मित्रांनो मस्त आपल्या आंबळ्या शिजत एकदम भारी. आणि एकदम शॉर्ट अँड स्वीट रेसिपी आहे. मला वाटलं ते टेस्टला देतं का. मस्त पेटलेला का परत? हा झुमर एकदम झुम त्याच्यावरती. एवढंच टाकायचं काय? अरे सगळं ते मिक्स पाण्या ह्याच्यात त्यालाच आपण मीठ भेट टाकायला. हां का? हो. कौश कांदा आहे. कांदा बिंदा आहे वाटून आणलेला पावडर झाली. कोथमीर आहे ते सगळं सुकवलेलं. अरे थांब थांब थांब. उचल. हे पाव हे पण आण रे. ते याची. तर बघा मित्रांनो
मस्त तयार झाल्या आपल्या आंबळ्या. आता आपण ते खाणार आहोत. डायनिंग टेबल इकडे पण आहे छोटा. यो भारी ना. इकडे बसती मध्ये शारून तर दाखव. खा. मित्रांनो आम्ही खायला सुरुवात करतोय. एक नंबर रेसिपी झाली मित्रांनो. एकदम चवचा मासा आहे. माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. हे बघा. एक नंबर मित्रांनो. शॉर्ट अँड स्वीट रेसिपी एकदम मस्त झाली आहे.